नमस्कार मित्रांनो. आज माझं गाव जे आहे अंजनवेल, तिथे 26 जुलै रोजी 2025 आमच्या गावातील नदीवरती तुम्हाला घेऊन आलो आहे. आणि ह्या नदीकडे पाहिल्यानंतर की जी फक्त पावसाळ्यात वाहते, एरवी कोरडी ठणठणीत असते, पावसाळ्यातसुद्धा पहिला 10 दिवसाचा पाऊस झाल्यानंतर या नदीला थोडं थोडं पाणी यायला लागतं. भरपूर पाऊस झाला की नदी दुथडी भरून व्हायला लागते. पाऊस कमी झाला की पात्र हळूहळू ओसरतं खालती, आणि पाऊस संपल्यानंतर साधारण महिन्याभरात किंवा त्याच्या आधीच नदी पुन्हा आटून जाते. म्हणजे वर्षातल्या 12 महिन्यात हा जो खेळ आहे हा जास्तीत जास्त 3 ते 3.5 महिन्याचा. 4 महिने धरूया आपण अगदी जास्त. उरलेले 8 महिने या नदीला पाणी नसतं. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखालती आपण ज्यावेळेला काम करायला सुरुवात केली, आणि आता 4थं वर्ष आपल्याला पूर्ण होईल लवकरच सप्टेंबरमध्ये. तर ह्या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये आणि स्पेशली लहान मुलांना समजावून त्यांना वेगवेगळ्या विषयात गोडी निर्माण करणं, किंवा त्यांना एक एक्सपोजर, जे आज लहान मुलांना फक्त कम्प्युटर, मोबाईल, टी व्ही याच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही आहे. त्याच्याऐवजी आपण जर आणखीन जर त्यांना काही उमज आणि दाखवलं तर त्यांना गोडी लागू शकेल का? की अभ्यासामध्ये तर गोडी असायलाच हवी. प्रत्येकाने शिकलं पाहिजे. कमीत कमी 10वी 12वी व्हायला पाहिजे. ग्रॅज्युएट झालात तर आणखीन उत्तम. पण 10वी 12वीपर्यंत तरी सगळे विषयांमध्ये व्यवस्थितपणे पास होता येईल. बेसिक सायन्स, गणित, इतिहास, भूगोल, वेगवेगळ्या भाषा यांचं मिनिमम नॉलेज तरी प्रत्येक भारतीयाला मिळालं पाहिजे, अशी आपली एक इच्छा आहे. पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. स्किल इंडिया आहे, अटल टिंकर लॅब आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम स्टेट गव्हर्नमेंट आणखीन सेंट्रल गव्हर्नमेंट घेत असतात. पण हे जे आपण करतोय आत्ता ह्या गेल्या 10, 12, 15 वर्षात, याच्यापेक्षा जास्त काहीतरी करायला हवं. आणि त्याचं आणि नदीचा काय संबंध आहे असं मला जेव्हा नदी बघितल्यावरती कळायला लागलं. की जेव्हा पाऊस येणार असतो त्यावेळेला आपण सगळी पावसाची तयारी करत असतो. पाऊस येतो, पाऊस पडायला लागतो, ढग येतात, पाणी येतं. कधी खूप जोरात पाऊस पडतो, कधी हळूहळू पाऊस पडतो. पण ते 4 महिने या नदीला सतत प्रवाह असतो. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवाह असतो की नद्यांना कधी कधी पूर येतो. ज्यांचं जे नद्यांचं पात्र जे आहे, आता इथे तुम्ही बघताय तसं पूर्ण भरून जातं. आणखीन जर 1 तासभर पाऊस पडला, 2 तास जर असाच जोरात पाऊस पडला, का पडलाय असं, तर या इथे नदीला कमीत कमी एक 4 ते 5 फूट खोली आहे. त्याहीपेक्षा पाणी वरती येईल आणि या इथे वरती आपल्या रस्त्यावरती पाणी येईल. पण लगेचच पुढच्या काही दिवसात, आठवड्यात आणि महिन्यात हे सगळेचं सगळं पाणी समुद्रामध्ये निघून जाणार. इकडनं समुद्र, अगदी खाडी जी आहे आमची, ती 1 किलोमीटरवर सुद्धा राहिलेली नाही आहे आता. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेलं गोडं पाणी काही क्षणात ह्यावरती जो डोंगर दिसतो, ह्या डोंगरातना खालती पडून समुद्रामध्ये जाणार आहे आणि सगळं पाणी खारं होणार आहे. पण तेच पाणी जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी अडवलं आणि 12 महिने जर त्याचा वापर करू शकलो, अशी जर काही व्यवस्था केली, तर नवीन विहिरी खणायला नकोत, बोअरवेल खणायला नकोत. जे वॉटर टेबल आपण जे म्हणतो ते कमी होत चाललं आहे, आणि त्याच्यामुळे जे काही
पृथ्वीवरती किंवा पर्यावरणावरती जे घात होत आहेत ते कमी करणं शक्य आहे वगैरे वगैरे. आपण सगळ्या गोष्टींची चर्चा करतो. मला वाटतं आपलं कौशल्य विभाग, आपलं श्रम विभाग, आपलं ट्रेनिंग, एज्युकेशन, या सगळ्या पॉलिसीज आज बदलायचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय माझ्या दृष्टीने जो घ्यायला हवा आहे तो ह्या विहिरीप्रमाणे, या नदीप्रमाणे, की सातत्याने तिकडे 12च्या 12 महिने हा जो आपला प्रवाह आहे हा कसा चालू राहील. मग तो एका वेळेला एवढा मोठा नको की ज्याचा खळखळाट होतोय, ज्याची नुसती पब्लिसिटी होती आत्ता की मी वाहते, तसं मी करतोय. पण उरलेले 8 महिने काय हो. आणि आज सगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सगळ्या शाळा, सगळ्या स्किल डेव्हलपमेंट, सगळ्या रिसर्च लॅब्स ह्या फक्त एका ठराविक काही महिन्यांमध्येच कामं करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे पण सत्य आहे की अशा वेळेला आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा आहे. आपण गव्हर्नमेंटकडनं ग्रँट देतो, ग्रँट आली किंवा मिळणार असं दिसायला लागलं की सगळ्यांना खूप मोठा उत्साह येतो. मोठ्या प्रमाणामध्ये जी काही ग्रँट असते तिचं आपण वापर करायला सुरुवात करतो. कन्स्ट्रक्शन होतं, रंगरंगोटी होते, इलेक्ट्रिफिकेशन होतं, नवीन मशीन्स येतात. त्या मशीनसाठी सुरुवातीच्या काळामध्ये चांगले ट्रेनिंग देणारे किंवा चांगले ऑपरेटर्स त्याच्यावरती लावले जातात. हळूहळू ग्रँटचे पैसे संपायला लागतात आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्या ट्रेनिंग सेंटरची अवस्था, ट्रेनर्स नाहीत, मशीन्सचा मेंटेनन्स नाही, रंगरंगोटी केलेली असते तिला टचअप नाही, साफसफाई नाही, मुलांमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी जो एक प्रोत्साहन द्यायला चांगले शिक्षक पाहिजेत किंवा चांगली एक नीतिमत्ता त्यांच्यात रुजवण्यासाठी आपण काम करायला पाहिजे, हे नाही. मग जशी नदी आटून जाते तसं पुढचे 2, 3, 4 वर्ष, पुढची इलेक्शन आणि नवीन सरकार येस्तोवर हे सगळं आटत जातं आणि पूर्ण आटतं. म्हणजे जो आता पाण्याचा खळखळा तिथे येतोय त्याच्या व्यतिरिक्त तिथे अगदी कोरडी ठणठणीत विहीर आणि बोरवेलला जे आत्ता पावसाळ्यात 100 फुटावरती पाणी होतं ते 300-400 फुटावरती गेलं तरीसुद्धा बऱ्याचशा बोरवेल बंद होतात, पाणी येत नाही. मग दुष्काळ, मग लोकांच्या हाणामारी, पाण्यासाठी धडपड. तसं जी काही मुलं आज आपण जास्तीत जास्तपणे शिकवू शकतोय, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शिकवू शकतोय, सगळ्या इन्स्टिट्यूट्स ज्या पद्धतीने तयार केल्या होत्या, पावसाळ्यात जशी नदी दुथळी भरून वाहते आहेत तशाच पद्धतीने सगळे इन्स्टिट्यूट छान एकदम तयार करतायत आजकाल. त्याच्यामध्ये कुठेही कमतरता नाही आहे. पण मग ते मेंटेन का होऊ शकत नाही आहेत, तर याची 1-2-4 कारणं मला अशी वाटत आहेत. ते म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण CSR फंडिंग चालू केलं. कंपन्यांमध्ये चढाओढ लागली की मी सोशल कॉजसाठी किती करतोय, माझं सोशल कॉज आणि तुझं सोशल कॉज याच्यामध्ये कसा फरक आहे. पण हे सगळं फंडिंग जे होतं हे कॅपेक्ससाठी होतं जास्त करून. म्हणजे नवीन मशीन घेण्यासाठी, नवीन फॅसिलिटी निर्माण करण्यासाठी, त्या नवीन फॅसिलिटीचं, त्या नवीन मशीनचं आपण बाहेर पाठी लावतो की ह्या कंपनीच्या माध्यमातून एवढे पैसे मिळाले आणि त्यांना ही फॅसिलिटी उभी राहिली आहे. पण नंतर जेव्हा ऑपरेशनची वेळ येते तेव्हा जो रनिंग खर्च जो आहे, ट्रेनर्सचा पगार आहे, फॅसिलिटीचा मेंटेनन्स आहे, मशीन्सची AMC आहे, निरनिराळी कन्झ्युमेबल्स जी वापरली जातात ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याचा खर्च आहे, विजेचं बिल आहे, त्या जागेचा जे काय भाडेपट्टी असेल ती आहे. अशा अनेक गरजा या संस्थांना लागत असतात. त्यांना स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायची गरज असते. त्यासाठी त्यांचा काही पैसा या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जातो. शिक्षकांची भरती, सगळ्यांचं मेंटेनन्स, अपकीपिंग आपण म्हणतो, हाऊसकीपिंग म्हणतो, त्यासाठी जातो. पण ह्या सगळ्यासाठी पैसा येणार कुठनं.
आणि जर तो CSR मधनं जर आला तरी पुन्हा त्याचं मोजमाप कसं करायचं, CSRला कसं दाखवायचं की मी एवढा पगार लोकांना दिला म्हणून, एवढं मला 10,000 रुपये किंवा 15,000 रुपयाचा ट्रेनर लागतो ह्या फॅसिलिटीसाठी. जेव्हा आपण मशीन्स घेतो, फॅसिलिटी करतो, त्यावेळेला आपण जास्त विचार करत नाही की किती खर्चाची ही फॅसिलिटी आपण आहे. आता टिंकल लॅब असू दे किंवा आता जे नवीन सायन्स म्युझियम्स असू दे, 2-2, 3-3 कोटी रुपये आपण एकेका इन्स्टिट्यूटला द्यायचा इथे प्रयत्न करतो. आणि हे नक्कीच चांगलं कार्य आहे. पण त्यासाठी चांगली एक ट्रेनर्ससाठी जर काही वेगळी स्कीम आपण तयार केली की ह्या ट्रेनरना शाश्वती मिळेल की ही इन्स्टिट्यूट फक्त 2-3 वर्ष चालणारी नाही आहे, ही इन्स्टिट्यूट लाँग टर्मसाठी इथे केलेली आहे. स्किल डेव्हलपमेंट जे आपल्याकडे आपण आज जे करतो आहे, हे स्किल डेव्हलपमेंट फक्त 2-3 वर्ष झाल्यानंतर स्किलची काही गरज नाही आहे, ऑटोमेशनवरती जाणार होत आपण, AI टेक ओव्हर करणार आहे. मग एवढे सगळे ट्रेन करून माणसं किंवा ट्रेनिंग संस्था चालवायच्या कशाला. तर हा विचार न आणता जर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बरोबरच या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या ज्या त्यांचं प्रॉफिटमध्ये आहेत आणि त्यांना काय 1%, 2%, 5%, 7% CSRमध्ये फंडिंगमध्ये इन्व्हेस्ट करायची सरकारी नियमाप्रमाणे गरज आहे, तर त्यातला काही फंड, अगदी 1% फंड जरी त्यातला आपण ह्या रनिंग कॉस्टसाठी जर रिझर्व ठेवला की जिथे त्या इन्स्टिट्यूटला जी NGO किंवा सेक्शन 8 कंपनी चालवणार आहे अशा कंपन्यांच्यासाठी जर ते आपण दिले किंवा या CSR फंडिंग न देता तुम्ही ह्या मोठ्या कंपन्या तुम्ही तुमच्या नावावरती या ट्रेनर्सना रिक्रूट करा आणि या वेगळ्या ट्रेनिंग सेंटर्सना डेप्युटेशनवरती पाठवा. दर 3 वर्षासाठी त्यांची कदाचित तुम्ही नेमणूक करू शकाल. ट्रेनर म्हणून ते या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातील. मग ते नर्सिंगचं असू दे, फर्स्ट एडचं असू दे, लॅब टेक्निशियनचं असू दे किंवा इंजिनिअरिंगमधले इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, फॅब्रिकेशनमधले काही गोष्टी तिकडचे सुपरवायझर ट्रेनर म्हणून जातील. पण ते त्या कंपनीच्या पेरोलवरती राहतील. कंपनीच्या पेरोलवरती राहिल्यानंतर ट्रेनर्स चांगले टिकतील आपल्याकडे. आणि तसंच हे फंडिंग जे आहे हे फक्त वर्षातनं एकदा न करता दर महिन्याला त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही हे फंडिंग ज्या काही 5, 10, 15 NGOज किंवा अशा संस्थांना तुम्ही देणार आहात त्यांना लाँग टर्म ॲश्युरन्स द्या की पुढच्या 3 वर्षासाठी आम्ही तुम्हाला फंडिंग देऊ, 5 वर्षासाठी आम्ही तुम्हाला फंडिंग देऊ. आणि असं जर लाँग टर्म कमिटमेंट दिली आणि ती फुलफिल केली तर CSRमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला टॅक्स रिबेट मिळतो. त्याच्यावरती आणखीन एक 5%, 10% टॅक्स रिबेट द्या त्यांना. पण लाँग टर्म कमिटमेंट ही अत्यंत महत्त्वाची आहे. कॅपेक्सबरोबर ओपेक्ससाठी सुद्धा फंडिंग आणि त्याचे काही नॉर्म्स आपण करू शकतो. वेगवेगळ्या रिसर्च लॅब्स आपण करतो, ॲकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये करतो, युनिव्हर्सिटीजमध्ये करतो. त्यांना DST किंवा अन्य विभागांतर्फे पैसे दिले जातात. पण ते त्या प्रोजेक्टसाठी असतात. प्रोजेक्ट झाल्यावरती ज्या रिसर्चरने त्याच्यावरती काम केलेलं असतं त्याला कदाचित PhD मिळते, मास्टर्स मिळतं, तो खुश होतो त्याच्यामध्ये आणि पुढे दुसरा काहीतरी पर्याय शोधण्यात तो गर्क होतो, निघून जातो प्रोजेक्ट संपल्यावर, PhD झाल्यावर. पण त्या लॅबमध्ये राहिलेलं जे इन्स्ट्रुमेंट आहे, त्या लॅबमध्ये केलेली जी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे की आपण कशी सॅम्पल्स कलेक्ट केली, त्या सॅम्पल्सचं ॲनालिसिस कसं केलं आणि मग ते करण्यासाठी स्टँडर्डायझेशन काय काय वापरलं आपण, अशा ज्या अनेक गोष्टींवरती त्या PhD करणाऱ्या मुलाबरोबर निघून जातं. कारण PI जो असतो, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर, त्याचं एवढं बारकाईने लक्ष त्याच्यामध्ये नसतं. तो ओव्हरऑल 3, 4, 5 मुलांना गाईड करत असतो. त्याच्या अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या कंप्लीट करत असतो, लेक्चर्स घ्यायची असतात.
पण हे करताना त्याचं जर बारकाईने लक्ष नसेल आणि लॅबमधली घेतलेली इन्स्ट्रुमेंट्स त्याला जर पूर्ण कळलेली नसतील, समजलेली नसतील वापरायची कशी, तर पुढचा येणारा स्टुडंट जर लगेच आला त्याच विषयावरती काम करणारा आणि त्याच मशीनवरती काम करणारा, तर त्याचं सातत्याने वापर राहतो ओव्हरलॅप जर झालं तर. नाहीतर नवीन आलेला मुलगा पुन्हा पहिल्यापासून झिरोपासून चालू करतो. त्याच्याऐवजी प्रत्येक लॅबसाठी किंवा कमीत कमी 2 लॅब 3 लॅब मिळून एक परमनंट टेक्निकल असिस्टंट त्या लॅबमध्ये आणि त्याच्यासाठी फंडिंग, आणि तो रिस्पॉन्सिबल फक्त ह्या इन्स्ट्रुमेंट्स ज्या कोणाला जो कुठला रिसर्च करायचा आहे तो करू द्या. ह्या इन्स्ट्रुमेंटवरती करणारा जो काही डेटा आहे किंवा इन्स्ट्रुमेंटचं जे मेन यूज आहे तो कसा आपण करू शकतो आणि देऊ शकतो, तर ह्याच्यासाठी सातत्य पाहिजे. नदीसारखं 12 महिन्यातले 4 महिने आणि 8 महिने खळखळाट, फंड्स आले की सगळे जोरात, फंड्स संपले की पुन्हा, शब्द मी चुकीचा वापरत असेल पण पुन्हा भीक मागायला तयार की पुन्हा आम्हाला फंड्स द्या, हे इन्स्ट्रुमेंट आमचं खराब झालं, या इथे आमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आउटडेटेड झालं, या इन्स्ट्रुमेंटच्या जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं होतं त्याला जे युटिलिटीज म्हणतो आपण, मग कंप्रेसर असू दे, व्हॅक्यूम पंप असू दे किंवा बाकी काही एअर कंडिशनिंग सिस्टीम असू दे, लाईटिंग सिस्टीम असू दे, तर किंवा कॅमेरा शूटिंगसाठी घेतलेले किंवा काही इन्स्ट्रुमेंट्स घेतलेली असतात जी मेन फंक्शन नसतं पण सेकंडरी सप्लिमेंटरी फंक्शन म्हणून ती इम्पॉर्टंट असतात, ह्याच्याकडे लक्ष न राहिल्यामुळे ती बंद पडतात. रिसर्च थांबतो, PhD लांबते आणि जो एक अखंडितपणा रिसर्चमध्ये असायला पाहिजे तो निघून जातो. प्रोफेसरचंही मन त्याच्यामध्ये उडतं, तो म्हणतो अरे याच्यामध्ये फंड्स नाही, त्याच्यामध्ये हे चालत नाही, माझ्याकडे नवीन स्टुडंट आला तरी मी काम करू कसं ह्याच्यावरती. इंडस्ट्री स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आला तर तेवढ्यापुरतं काहीतरी केलं जातं, पण तो प्रोजेक्ट एकदा संपला की पुन्हा त्याच्याकडे कोणी बघत नाही. हे सातत्य जे आपल्याकडे नाही येत आहे अजूनही, याच्यावरती काहीतरी विचार करायला हवा. मग त्यासाठी मुद्दामून मोठमोठाले बंधारे आपण घालतो तसे टेक्निकल असिस्टंट्स आहेत की सगळी मशीन्स ही त्यांच्या देखरेखीखालतीच चालू राहतील. PhD करणारा असू दे, MTech करणारा असू दे, त्याला नक्की प्रॅक्टिकल अनुभव असायला पाहिजे, म्हणून आपण त्याला शिकवायला द्यायला पाहिजे, शिकायची संधी द्यायला पाहिजे, त्यांनी शिकलं पाहिजे. पण ते करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी, आणि तो मुलगा व्यवस्थित काळजी घेऊन ऑपरेट करतो आहे का नाही, त्याचा रिझल्ट रिलायबल आहे का नाही, हा जसा एक प्रोफेशनल टेक्निशियनच करू शकतो. डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टर काही सगळ्या गोष्टी करत नाही, तो फक्त फायनल त्याचे जे रिपोर्ट्स असतात ते बघतो, पण ते बघताना टेक्निशियनने व्यवस्थित काळजी घेतली आहे का नाही, आणि हे टेक्निशियन जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. अशा गोष्टींसाठी आपल्याला पैसा निर्माण करायचा आहे, अशा गोष्टींसाठी आपली वृत्ती आपल्याला बदलायची आहे, ॲटिट्यूड आपली चेंज व्हायला पाहिजे. आणि जर चांगले प्रोफेसर्स, चांगलं नॉलेज आपल्याकडे आहे आपण म्हणतो आहे, पण त्या नॉलेजबरोबरच आपण जर स्किल डेव्हलपमेंट केलं आणि त्याबरोबरच जर आपण वृत्ती बदलली, ॲटिट्यूड बदलली, रिसर्च हा एक टाईमपास नाही आहे, तो सिन्सिअर एफर्ट आहे आणि त्याच्यामध्ये कंटिन्युटी महत्त्वाची आहे की मी करतो आहे, माझी PhD झाली की रिसर्च संपला असं न राहता त्याचं डॉक्युमेंटेशन आणि पुढच्याला पास ऑन करायचं. तर ह्या उरलेल्या 2 गोष्टीसाठी जर आपण फंड्स केले, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे नॉर्म्स चेंज केले, तर मला वाटतं भारतात आमूलाग्र फरक होईल. आणि जो बेसिक रिसर्च आपण करतो आहे त्याचबरोबर प्रॉडक्ट रिसर्च, की ह्या रिसर्चचा उपयोग TRL लेवल 6, 7, 8 वरती आल्यानंतर ती मॅन्युफॅक्चरिंग रेडीनेस रिव्ह्यू त्याचा कसा करायचा, त्यासाठी कधी बॅकवर्ड प्लॅनिंग करावं लागेल, त्यासाठी कधी फॉरवर्ड प्लॅनिंग करावं लागेल. आपण वापरलेली मटेरियल्स कदाचित इम्पोर्टेड असतील जी भारतात अवेलेबल नाही आहेत, मग त्या मटेरियल्सवरती कसं करायचं. आणि फॉरवर्ड इंटिग्रेशनसाठी आपल्याला असं बघायला पाहिजे की आपण केलेल्या रिसर्चमुळे सुरक्षितता किंवा
एन्व्हायरमेंट, पर्यावरण ह्याच्यावरती जर इम्पॅक्ट होत असेल तर तो रिसर्च पूर्ण जेव्हा धरायचा की जेव्हा त्याचं टेक्नॉलॉजी रेडीनेस 8-9-10पर्यंत जाईल, मॅन्युफॅक्चरिंग रेडीनेस त्याचा तेवढ्याच 7-8-9वरती जाईल. पण त्याचबरोबर हे सगळं करताना कुठेही सुरक्षिततेचा आपण विसर पडलेला नाही आहे ना. आणि बनवलेलं प्रॉडक्ट एकदा वापरून झाल्यानंतर त्याचं डिस्पोजल ह्याच्यावरतीही आपण सफिशियंट काळजी घेतली आहे का नाही, अशाचा सारवासारव विचार जर केला आपण तर मला वाटतं हे आपला रिसर्च हा खूप परिपक्व होईल. आणि जो बाकीच्या देशांमध्ये मिस आउट झाला आहे, ज्यावेळेला आपण प्लास्टिक इन्व्हेंट केलं, ज्यावेळेला आपण बाकीच्या अनेक गोष्टी इन्व्हेंट केल्या, त्यावेळेला फक्त त्या प्लास्टिककडे बघितलं गेलं. प्लास्टिक, सोलार सेल्स, अन्य काही मेडिकलमधली जी आपली उदाहरणं आहेत, ह्याचा शेवटचा त्याची विल्हेवाट ही पर्यावरण पोषक कशी करता येईल हे करेस्तोवर आपण जर त्याच्यावरती काम केलं नाही तर मला वाटतं हा रिसर्च अधुरा आहे, अपुरा आहे आणि त्याच्यावरती भरपूर काम करायची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला बघायची गरज आहे. मला वाटतं हा विषय जरा डेलिकेट आहे. मी कदाचित जास्त बोललो असेल, विचार प्रकट केलेत. आता नदी बघितली ह्या आमच्या गावातली आणि एकदम डोक्यात विचार आला की सगळे आपले जे रिसर्च चाललं आहे भारतात ह्या नदीसारखा आहे. त्या भारतातल्या अनेक नद्या आहेत की ज्या बारमाही नाही आहेत आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण एक नवीन गेट ओपन करूया आणि आपल्या संशोधनाची नवी दिशा आपल्यापुरतीच मर्यादित ठेवून जी जगाला न सांगता सहजपणे आपल्याला करता येईल अशी बनवूया. फॉरवर्ड बॅकवर्ड इंटिग्रेशन करून कुठल्याही देशावरती डिपेंडन्सी आपल्या रिसर्चमधल्या कामाची आणि पर्यावरणावरती राहणार नाही असं सुचवून मी हा विषय इथे थांबवतो. मला आवडला, ऐकला त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि पुन्हा असेच आपण डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किड्सतर्फे मुलांचं प्रबोधन आणि त्यांच्यात नवीन वृत्ती, नवीन त्यांना समज कशी आणता येईल याच्यावरती जोर देऊया, लक्ष देऊया. धन्यवाद.